पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रानं शर्वेला मान खाली घालावी अशी घटना अहमदनगर जिल्ह्यातील खरडा गावात घडली। नितीन आगे नावाच्या एका मुलाच्या सख्या या गावाच्या साक्षीनं अमानुषपणे मारझोड करत क्रूरपणे खून करण्यात आला। काय होता नितीनचा गुन्हा? वेदनानं तडफडत गेलेल्या नितीन आगेनं वरच्या जातीतल्या मुलीशी प्रेम करण्याचा गुन्हा केला होता। आपला जीव गमावून नितीननं त्याची किंमत चुकवली। पाहूया याच विषयावरचा एक खास रिपोर्ट। हा चटके दिले, त्याला पुळलो, तुम्हाला सांगतो काय लाल गाजाने त्याची हाल हाल करून त्याला तिथं मारलं। मला आज खाऊ करून घालणारा शेवटपर्यंत सांभाळ तेवढंच होतं, मला कोणी उरलं। ज्याच्या एकुलत्या एका मुलाला अख्ख्या गावादेखत हाल हाल करून मारण्यात आलं, त्या पित्याची ही वेदना आहे। जातीपातीच्या भिंतीखाली चिरडून नितीन आगेचा मृत्यू झाला। नितीन आगे हा नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खरडा गावातल्या शाळेत 12वीत शिकत होता। त्याच्याच शाळेतील एका मुलीवर त्याचं प्रेम होतं। खालच्या जातीतल्या मुलाशी असलेलं हे प्रेम मान्य नसल्यानं मुलीचा भाऊ सचिन गोलेकर यानं आपल्या साथीदारांसह हाल हाल करून नितीनला मारलं। नितीनला मारझोड करण्यात आली, गरम सळ्यांनी भोसकण्यात आलं, वीट भट्टीवर नेऊन लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आली। अखेर क्रौर्याची परिसीमा गाठत जवळच्या कान्होबाच्या डोंगरावर नेऊन फाशी देण्यात आली। ही गोष्ट नितीनच्या आई वडिलांना कळली तेव्हा त्यांनी हंबरडाच फोडला। माझ्या मुलाचा हात पाय मोडलेलं होतं, माझ्या मुलाची जीभ बाहेर काढून टाकले होते, सगळं तोंड माझ्या मुलाचं चेचलं होतं। यांनी माझ्या मुलाचा लय हाल हाल करू माझ्या मुलाचा जीव त्यांनी सुखासुखी घालविलेला नाही। मला कोणी उरलं, जी काय माझ्या मुलाची घटना घडली त्या पद्धतीने ह्यांना एक ना एक जणाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। भेदरलेल्या नितीनच्या मातापित्यांनी पोलिसांकडे धाव घेतली। नितीनचा ज्या अमानुषपणे खून करण्यात आला ती कहाणी पोलिसांना त्यांनी ऐकवली। पोलिसांनी या खून प्रकरणी सचिन गोलेकर, शेषराव येवले, आकाश सुर्वे यांच्यासह 10 आरोपींना अटक केली आहे। बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून अमानुष मारहाण करून त्याचा खून केलेला आहे। संदर्भात आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली असून काही लोकांना चौकशी करता ताब्यात घेण्यात आलेला आहे। पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असली तरी नितीनला न्याय मिळणार का हा सवाल कायम आहे। नितीन शाळेतच त्या मुलीसोबत बोलत होता, त्यावेळी मुलीच्या भावानं त्याला पाहिलं आणि नातेवाईकांच्या मदतीनं नितीनला शाळेतूनच ओढून नेलं आणि त्याचा खून करण्यात आला असा नितीनच्या पालकांचा आरोप आहे। पण शाळेचे मुख्याध्यापक मात्र अशी घटना शाळेत घडलीच नाही असं सांगतायत। जे आहेत प्राध्यापक परीक्षेचं कामकाज चालू आहे, त्या दिवशी आमची MTS परीक्षा होती, बाहेरचे लोक होते, उलटे आम्ही पोलीस संरक्षण त्या दिवशी मागवणार होतो। परीक्षा चालू होती, 10वी-12वीचे रेग्युलर तास चालू होते, निकालाचं काम चालू होतं, माझ्या सह्याचं काम, माझं ऑफिशियल काम चालू होतं। फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात वरच्या जातीतल्या मुलीशी प्रेम केल्याची मोठी किंमत नितीनला मोजावी लागली। पोलिसांनी आरोपी गजाआड केले असले तरी मानवतेला काळीमा फासणारी ही मानसिकता कशी दूर करणार? जातीपातीचे भेद कधी मिटणार? नितीनच्या मातापित्यांचे अश्रू पुसायला राजकारण्यांना आणि सत्ताधाऱ्यांना वेळ आहे कुठे? सत्तेची समीकरणं जुळवण्यात निब्बर कातडीचे राजकारणी मग्न आहेत। पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात जातीयतेचा बळी ठरलेल्या नितीनला न्याय मिळणार आहे का हा खरा सवाल आहे। निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर। प्रेक्षक, आपण पाहिलं या संपूर्ण रिपोर्ट म्हणून आपल्याला काय दिसलं असेल ते पुरोगामी महाराष्ट्राचा क्रूर आणि विद्रूप झालेला चेहरा, आणि त्याविषयीच आपण बोलणार आहोत। आपल्या बरोबर माधव भंडारी आहेत। माधव भंडारी, आपण आपल्या समोरच्या स्क्रीनवर हे अक्षरशः हृदय हेलावून टाकणारी ही काही चित्रपटाची स्टोरी नाही, हा खराखुरा घडलेला 24 तासापूर्वी घडलेला प्रसंग आहे। आपली पहिली प्रतिक्रिया द्या ह्याच्यावर। पहिल्या प्रथम मी दुर्दैवी मृत्यू झालेल्या नितीन आगेला स्वतःच्या आणि भाजपच्या वतीने आदरांजली अर्पण करतो आणि ह्या महाराष्ट्रातल्या सरंजामदारी आणि मगरूर समाजाने घेतलेला आणखीन एक बळी, या बळींची संख्या आणखीन पुढे किती जाणार आहे हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झाला आहे। आपण दीड महिन्यापूर्वीचं लातूरचं कल्पनागिरी प्रकरण सुद्धा विसरता कामा नये। कल्पनागिरी ही सुद्धा मागासवर्गीय भटक्या समाजातली होती। तिच्या खुनाच्या मागे जे काय अनेक कारण आहेत त्यातलं हे कारण सुद्धा असू शकतं हे आपण विसरता कामा नये। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये
अशा पद्धतीने दलित, मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या गरीब समाजावरती जे अत्याचार चालू आहेत, खैरलांजीपासून सुरू झालेली मालिका अजून थांबलेली नाही. म्हणजे यातला सगळ्यात एक विरोधाभास असा आहे की ज्या शाळेतून हा प्रकार सुरू झाला ती शाळा रयत शिक्षण संस्थेची आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना का झाली आणि रयत शिक्षण संस्थेचे आजचे अध्यक्ष कोण आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि रयत शिक्षण संस्थेच्या आवारातून ही घटना सुरू व्हावी याच्या इतका दुर्दैवी विरोधाभास दुसरा कुठला असू शकत नाही. बरं माधवराव, की आपण अतिशय नेमक्या पोलिसांनी कारवाई केली खरी, पण सुरुवातीला आपण आपला पोलिसांच्या कारवाईवर पूर्ण पोलिसांची विश्वास नाहीये? प्रतिक्रिया नाही, पोलिसांची सुरुवातीची प्रतिक्रिया चांगली नव्हती. अजूनही एक वर्ग त्यांच्यातला असं म्हणतोय की हे आकस्मिक मृत्यूचं हे आहे, प्रकरण आहे. दिवाकर रावते, आपण पाहिलं माधवरावांनी किती जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. दबाव आणून मला सांगा, पुरोगामी म्हणणारा हा महाराष्ट्र, याच्यामधली ही दलितांच्या अत्याचाराच्या ज्या कहाण्या आपण पाहतो दिवसेंदिवस त्या वाढत चाललेल्या आहेत. एकीकडे समतेची, समानतेची भाषा आम्ही या प्रचारामधनं ऐकत होतो, ती फक्त प्रचारांमध्ये आणि मतांसाठी वापरली असं म्हणायचं? माधवरावांनी इतक्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. गिरीचं प्रकरण त्यांनी मांडलं, त्याच्या खैरलांगीबद्दल ते बोलले, ते मी बोलणारच होतो आणि त्यांनी खैरलांगीचा उल्लेख केला. गोंदिया भंडाऱ्यामध्ये एका दलित महिलेची नग्न दिंड काढली. त्यावेळेला मी अमरावतीमध्ये प्रचंड महिलांचा त्याच्या निषेधाचा मोर्चा काढला. एक मी कार्टून काढलं, म्हणजे लोकांना भावना व्यक्त काय कशासाठी मी काढतोय मोर्चा, तर एक व्यंगचित्र आलं होतं मासिकामध्ये, नग्न मुली जी दिंड काढतायत, तर ते काढलेलं हँडबिल मला मागे घ्यायला लावलं. सगळ्या दलित समाजाने माझ्यावर हे करून हरकत नाही, ते मी ताबडतोब मागेही घेतलं, कारण माझ्या भावना त्या महिलेला न्याय मिळावा म्हणून होता. त्या घटनेसंदर्भात आजपर्यंत निर्णय काही पोलिसांनी केला नाही. जालन्यामध्ये 2 गावांमध्ये अशीच दलित महिलांची नग्न दिंड काढण्यात आली. त्यावेळेला सुद्धा मी तिथे गेलो होतो, त्याबाबतही निषेध नोंदवला होता. त्याबाबतीत काही घडलं नाही. नंतर खैरलांगीच्या संदर्भात जो आता माधुराने उल्लेख केला, त्या बाबतीमध्ये आपण सगळे ज्ञात आहोत, काय होत नाही. कालच्या गिरीच्या प्रकरणामध्ये त्या आरोपीला अटक केली, पण काँग्रेस पक्षाने त्यांच्या पदाधिकाऱ्याने केल्यानंतर सुद्धा जाहिराती मात्र चालूच ठेवल्या होत्या आपल्या निवडणुकीच्या. त्या इतक्या वेदना देणाऱ्या होत्या हे सगळं घडल्यानंतर. कालची घटना तर इतकी क्रौर्याला पण लाज वाटावी अशा प्रकारचं हे भयानक क्रौर्य निर्माण झालं. मला कळत नाही, पोलिसांनी ज्या पद्धतीने गुन्हा घडला असेल त्याचा शहानिशा करून गुन्हेगार कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे न पाहता त्याला योग्य पद्धतीने भविष्यामध्ये शिक्षेवर अशा प्रकारची पुरावे जमा करावेत का त्याच्या समर्थन करावं. हे जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, दलित समाजाच्या या अत्याचारासंदर्भात ज्या ज्या घटना मी आता नमूद केल्या त्याच्यापेक्षा जास्त घटना आहेत, ज्याची मालिका आम्ही दोघेही सांगू शकू. तर त्या बाबतीमध्ये कधीही कुठेही तो अंताला जात नसल्यामुळे जे धैर्य वाढलेलं आहे ह्या समाजाच्या, दलित समाजावर अशा प्रकारे गुन्हे त्यांच्या बाबतीमध्ये वागण्याचं. म्हणून हे जे आत्ताचे शासन आहे, ह्यांची जी कायदा सुव्यवस्था आहे ही एकांगी चालते आहे का असा प्रश्न निर्माण करणारी. माधवराव, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या मुद्द्याकडे येण्यापूर्वी त्याला जोडून एक छोटासा परंतु तितकाच महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अजूनही दलितांवर अन्याय होण्याचे जे प्रकार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. या ठिकाणी एका जातीतल्या मुलीला आपल्यापेक्षा समाजाच्या तथाकथित उतरंडीमधल्या वरच्या जातीमधल्या मुलीशी कथित प्रेमसंबंध किंवा तिच्याशी बोलल्याची शिक्षा एवढी मोजावी लागते. मला तुम्ही सांगा, याच्यामध्ये कायद्याचा धाक उरला नाही याचा भाग किती, आणि त्याहीपेक्षा सुद्धा सामाजिक जातीपातींमधल्या जातीच्या वर्चस्वाची भावना किती. एकीकडे परवा आम्ही पाहिलं की जातपात नष्ट करावी याच्याकरता जात पंचायतीकडे बसली होती आणि त्यांनी जातपात नष्ट करण्याविषयी भूमिका मांडली, तर दुसरीकडे त्याची शाही वाळट्यानं वाळटे तोच आपल्याला हा प्रकार अहमदनगरमध्ये पाहायला मिळतोय. माधवराव, दोन्ही मुद्दे त्याच्यामधले आहेत. मी मगाशी म्हणालो तसं ही सरंजामदारी प्रवृत्ती आहे. त्याच्यामध्ये उच्चवर्णीय असल्याचा अभिमान आणि त्याचबरोबर भल्या बुऱ्या मार्गाने मिळालेल्या पैशाचा माज, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात आहेत. याच्यामध्ये केवळ जातीचाच मुद्दा आहे असं आपण गृहीत धरून उपयोगाचं नाही. त्यातला आर्थिक बाजू जी आहे ती सुद्धा दुर्लक्ष करता कामा नये.
आणि कायद्याचा धाक राहिला नाही, ही तर वस्तुस्थिती आहे. या महाराष्ट्रामध्ये कायद्याला कोण विचारतोय, कोण जुमानतोय, कोणाची भीती आहे? ज्या दाभोळकरांच्या खुनाबद्दल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी वारेमाप विधानं केली, सगळ्या प्रसारमाध्यमांनी तो विषय लावून धरला. परवा काय झालं न्यायालयामध्ये, तर साधी चार्जशीट दाखल केली नाही म्हणून जे कोण 2 आरोपी जुजबी पकडले होते त्यांना सुद्धा जामिनावर सोडून द्यायची वेळ आली. आणि पोलिसांनी काय सांगितलं, तर आमच्याकडे पुरावे नाहीत म्हणून आम्हाला चार्जशीट दाखल करता आली नाही. हा काय प्रकार आहे? कुठल्या प्रकारचं राज्य आहे हे? म्हणजे ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना कट झाला हे पहिल्या दिवसापासून माहिती आहे, ते स्वतःच्या पोलिसांना पुरावे देऊ शकत नाहीत. आणि आता कशा पद्धतीने या कायद्याचा राज्याचा धाक राहणार आहे? या सगळ्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या माणसांची तुम्ही जर थोडी जातकुळी म्हणजे जात ह्या अर्थाने नाही, राजकीय जातकुळी तपासाचा प्रयत्न केलात तर मी आपल्याला 100% सांगतो की यातले जास्तीत जास्त लोक कुठेतरी सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी कुठल्या तरी स्तरावरती जोडलेले सापडतील. माधवराव, मला एक तुम्हाला छोटासा प्रश्न ब्रेकवर जाण्यापूर्वी असा विचारायचा आहे की याचा फक्त संबंध हा राजकीय पक्षातून आलेल्या मस्तवालपणाशी आहे का त्याच्याही पलीकडे जाऊन खोलवर रुजलेली जातपात आहे? मी मगाशी म्हणालो ना की यामध्ये दोन्ही गोष्टींचं संमिश्रण आहे. एका बाजूला जातीचा श्रेष्ठत्वाचा अहंगंड, त्याच्या जोडीला पैशाने आलेला माज आणि त्याच्या तिसरा त्याला जे भर आहे राजकीय, ती राजकीय सत्तेशी असलेली जवळ किंवा राजकीय सत्तेची असलेली सलगी, त्याच्यातून आलेली गुरमी, या तिन्ही गोष्टी एकत्र आहेत. एकूणच अहमदनगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 12वीत शिकणारा राजू आगे मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या हत्येमागे नेमकी सामाजिक अशी वृत्ती काय होती, त्यातली जातपात काय होती, त्यातून दिसणारी राजकीय प्रवृत्ती काय होती, या सगळ्याचा उहापोह आता आपल्याबरोबर माधव भांडारी आणि दिवाकर रावते यांनी केला. आता वेळ झाली एका ब्रेकची. माधव भांडारी आपल्या बरोबर यानंतर नसतील, त्यांना मी विशेष धन्यवाद देतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.